पासून जर आपल्याला काढायचं असेल तर ते डायरेक्ट एक्स ऍक्सिसवरचं डिस्टन्स, वाय ऍक्सिसवरचं डिस्टन्स, झेड ऍक्सिसवरचं डिस्टन्स ते स्क्वेअर करायचे आणि त्याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं. तुम्हाला ओरिजिन पासून तर त्या डायरेक्ट डिस्टन्स भेटून जातं. जर तुम्हाला काढायचं असेल डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इन द स्पेस, म्हणजे स्पेस मधल्या कोणते पण 2 पॉइंट मधील डिस्टन्स, म्हणजे जसं की ए पॉइंट एक आहे, एक बी पॉइंट आहे. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे असतील, याचा असेल x1, y1 आणि z1 असे त्याचे कोऑर्डिनेट ऍक्सिस असतात. आणि या पॉइंटच्या कोऑर्डिनेट ऍक्सिस असतील समजा x2, y2 आणि z2. ओके, सो यांच्यामधील तुम्हाला काय करायचे, डिस्टन्स काढायचे सपोज. तर हे डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, हे डिस्टन्स काढण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरा. तेच ऍक्च्युअली एक्स डिस्प्लेसमेंट असतं. आता ते एक्स होतं मागच्या वेळेस कारण ते डायरेक्ट ओरिजिन पासून होतं. ऍक्च्युअल ते असं असतं x1 मायनस x2. ओके, म्हणजे ओरिजिन वाली व्हॅल्यू 0 असते तेव्हा x1 मायनस x2 केल्यानंतर ते 0 व्हॅल्यू भेटते. समजा 0 मायनस म्हणजे x मायनस 0 तर 0 x भेटायचं म्हणून ते x व्हायचं तिथं ओरिजिन असलं. ऍक्च्युअल फॉर्म्युला असा आहे, x1 y1 z1 आणि x2 y2 z2 असे 2 पॉईंट असतील, त्याच्यामध्ये स्पेस आपल्याला काढायचा असेल किंवा डिस्टन्स काढायचं असेल तर x1 मायनस x2 करायचं आणि त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ते पुन्हा स्क्वेअर रूट प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट, म्हणजे प्रत्येकाचा कॉम्बाईन स्क्वेअर रूट आहे, प्लस z1 आणि z2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि सर्वांचे प्लस करून त्याचं स्क्वेअर रूट करायचं. दिसतंय, हाच फॉर्म्युला आहे तो. वरचा आणि खालचं सेम आहे, हे आणि हे सेम आहे, फक्त याच्यामध्ये डिफरन्स असा आहे या ठिकाणी हा शब्द जो वापरला आहे ना ओरिजिन, या ओरिजिन मुळे तुमच्या x2 च्या व्हॅल्यू 0 0 0 0 होऊन गेले. म्हणजे ते असं झालंय पहा, x मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस z मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट. तर त्याच्यामुळे ते होऊन गेलंय पहा, x मायनस 0 म्हणजे x स्क्वेअर, y स्क्वेअर आणि z स्क्वेअर. मग असा फॉर्म्युला भेटतो. आलं लक्षात? हो सर. हा, आणि हा खालचा फॉर्म्युला हे ओरिजिन नसून दुसरा कोणतरी पॉईंट आहे समजा, मग इथे x2 y2 z2 पॉईंट आहे समजा. मध्ये पहा x1 मायनस x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, y1 मायनस y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, z2 मायनस z2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कंबाईन. हे डिस्टन्स असतं कोणत्याही 2 पॉईंटच्या मधील. चालेल, पुढे जाऊ. आता डिस्टन्स ऑफ द पॉइंट P x y z फ्रॉम द कोऑर्डिनेट ऍक्सिस. कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून काढायचं असेल तर तुम्ही नेमका कोणत्या कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून काढायचं ते महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला x ऍक्सिस पासून काढायचं असेल तर x येणार नाही, y पासून काढायचं असेल y येणार नाही, z पासून काढायचं असेल z येणार नाही. आलं लक्षात? फॉर्म्युला बनताना x मायनस x होतो म्हणून तो कॅन्सल होऊन जातो, मग फक्त y आणि z दिसतो तुम्हाला. समजा y ऍक्सिस पासून काढायचं असेल तर y मायनस y होणार, तो कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे फक्त x आणि z दिसेल. जर तुम्हाला डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम दी z ऍक्सिस काढायचं असेल तर z मायनस z झाल्यामुळे तो z कॅन्सल होतो, म्हणजे 0 होऊन जातो z. म्हणजे तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त x आणि y पाहायला भेटेल, z पाहायला भेटणार नाही. आलं का लक्षात? कसं आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट P x y z, समजा असे असे कोऑर्डिनेट असलेला पॉइंट आहे असलेला पॉइंट फ्रॉम प्रत्येक ऍक्सिस नुसार. असे 3 प्रकारचे ऍक्सिस असतात. आता फ्रॉम ऍक्सिस, फ्रॉम y ऍक्सिस आणि फ्रॉम z ऍक्सिस. ओके, तर x ऍक्सिस पासून मोजताना, y ऍक्सिस पासून मोजताना आणि z ऍक्सिस पासून मोजताना 3 वेगवेगळे फॉर्म्युले तयार होतात. सो x ऍक्सिस पासूनचा जो फॉर्म्युला असतो डिस्टन्सचा, डिस्टन्सचा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला घ्यायचा स्क्वेअर रूट मध्ये x ऍक्सिस आहे ना x घ्यायचा नाही, म्हणजे फक्त y स्क्वेअर आणि z स्क्वेअर घ्यायचा. तो x मायनस x होऊन कॅन्सल झालेला असतो. जर तुम्हाला y ऍक्सिस पासून घ्यायचे तर डिस्टन्सचा फॉर्म्युला कसा लिहायचा, x स्क्वेअर लिहायचा आणि z स्क्वेअर लिहायचा, y स्क्वेअर घ्यायचा नाही. आणि z डिस्टन्सचा फॉर्म्युला z ऍक्सिस पासून घ्यायचा आहे तर त्याच्या ठिकाणी x स्क्वेअर लिहायचा आणि y स्क्वेअर लिहायचा, z स्क्वेअर घ्यायचा. आलं का लक्षात? समजलं का? हो सर. Distance of any point P which has coordinate x, y, z from the axis x-axis, then distance gives square root of y square plus z square. The point P from the y-axis distance gives in square root x square plus z square, and from z-axis
इन स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तो झेड मायनस झेड कॅन्सल होतो, एक्स मायनस एक्स कॅन्सल होतो, वाय मायनस वाय कॅन्सल होतो, म्हणून तो एक साठी येतो. कारण तुम्ही त्या पॉईंट पासून डिस्टन्स घेतात ना, त्या डिस्टन्स तिथे येतो. त्याच्यातूनच ते डिस्टन्स कॅन्सल झाल्यामुळे ते मायनस 0 होऊन जातात. एवढं डीप मध्ये जायची गरज नाही, तुम्ही फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, ट्रिक लक्षात ठेवा कशी लक्षात ठेवायची. तर कुठल्याही पॉईंटचं कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून डिस्टन्स घेताना असे फॉर्म्युले काढायचे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही व्हेरियस शेप दिलेत पहा, अशा प्रकारचे काही शेप्स असतात. आता हे वेक्टर मध्ये इंडिकेट केले जातात पहा, काही गरज नाही म्हणजे प्रॅक्टिकली हे कोनिक्स येईल तेव्हा आपण पाहू, चला जेव्हा पार्ट येईल तेव्हा. ठीक आहे, वेक्टरचा काही पार्ट नाही त्याच्यामध्ये, कोनिक्सचा पार्ट. हा थेरम इम्पॉर्टंट आहे पहा तुमच्यासाठी. वेक्टर ए बी सी आर 3 नॉन कोप्लॅनर वेक्टर. 3 नॉन कोप्लॅनर वेक्टर आहे म्हणजे एका प्लेन मध्ये नाहीये. देन any r vector in the space can be uniquely expressed as a linear combination of a vector, b vector and c vector. तर त्याचं म्हणणं आहे की जर तिघ वेक्टर नॉन कोप्लॅनर असतील तर एक कोणीतरी तिसरा वेक्टर, चौथा वेक्टर असेल, जो वेक्टर आर वेक्टर असेल, तो त्या स्पेस मध्ये असेल, म्हणजे त्यांच्यासोबत तिथं तिघांसोबत. ओके, तिघांच्या मधल्या भागामध्ये, म्हणजे तीनही वेक्टरच्या मधल्या भागामध्ये ते वेक्टर त्या आर वेक्टरला या तिघही वेक्टर सोबत आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन मध्ये क्रिएट करता येतो. म्हणण्याचा अर्थ काय, तुमचे 3 वेक्टर नॉन कोप्लॅनर असणं याचा अर्थ असतो तीनही वेगवेगळ्या प्लेन वरती आहे. 3च प्लेन आहे तुमच्याकडे ऍक्च्युअली. हा जर तुमचा एक्स प्लेन होता तर याच्यावरती एक वेक्टर असणार. समजा हा एक्स प्लेन वरती एक वेक्टर, त्याचं नाव आहे ए वेक्टर. हा ह्या प्लेन वरती एक वेक्टर, त्याचं नाव आहे बी वेक्टर. आणि या प्लेन वरती एक वेक्टर, त्याचं नाव आहे सी वेक्टर. आता हे 3 प्लेन आहेत पहा, हे 3 प्लेनची डायग्राम काढू का. हे पहा, हे एक प्लेन आहे, त्यानंतर हे एक प्लेन आहे, आणि त्यानंतर हे एक प्लेन आहे. ओके, आता नीट पहा, त्या प्लेन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेक्टर्स असतील. समजा म्हणजे समजा या प्लेन मध्ये एक वेक्टर असणार, एक वेक्टर या प्लेन मध्ये असेल आणि एक वेक्टर या प्लेन मध्ये असेल. असे 3 वेगवेगळे वेक्टर वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहे. तर आपण अज्युम करू की हा ए वेक्टर या खालच्या प्लेन मध्ये, ए वेक्टर या प्लेन मध्ये, बी वेक्टर या प्लेन मध्ये आणि सी वेक्टर या प्लेन मध्ये. ओके, असे 3 ते वेगवेगळे वेक्टर आहेत. ओके, आणि एक मध्यभागी पॉइंट असणार पहा, ते मी 3 डायमेन्शनल मोशन सांगितताना तुम्हाला सांगितलं असेल पहा. याच्या एक्झॅक्ट सेंटर मधून असा एक पी पॉइंट गेलेला आहे पहा, इथं हा तिघांच्या सेंटरला आहे, तिघांच्या मध्ये येतो. बी पासून पण थोडा अलीकडे, सी पासून पण थोडा अलीकडे, ए पासून पण थोडा अलीकडे, म्हणजे असं मध्ये तिघांपासून त्याचे डायमेन्शन्स आहेत. तर ह्या पी पॉइंटला एक्सप्रेस करणारा जो वेक्टर असतो त्याला आर वेक्टर म्हणतात. जो तिघांच्या कोणाच्याच प्लेन मध्ये तिघांपासून थोडासा वेगळा आहे, असं पुढे आलेला आहे. ही कंडिशन लास्टला मी सांगितली होती बा, ते प्रॅक्टिकली सांगताना लास्टची कंडिशन असते बा, तीनही ऍक्सिस एक साथ हलतात, ती कंडिशन आहे. अशी समोर आली, त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस पण आलतो, वाय ऍक्सिस पण आलतो, झेड ऍक्सिस पण आलतो. त्यामुळे तो ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर कोणाच्याच प्लेन मध्ये तो येत नाही. एक नवीन त्या स्पेस मध्ये या तिघांच्या मिळून जो स्पेस आहे म्हणजे क्वाड्रंट, तो रकाना, त्या रकानामध्ये असतो तो एक पॉईंट पी, आणि त्याच्यापासून तो तयार झालेला फोर्थ वेक्टर असतो त्या पी पॉईंट पासून. मग आता ह्या जो फोर्थ वेक्टर असतो हा तीनही ऍक्सिसला हात फिरवतो ना, तो एक्स ला पण व्हॅरी करतो, वाय ला पण व्हॅरी करतो आणि झेड ला पण व्हॅरी करतो. त्यामुळे एक्स ऍक्सिसच्या याच्याशी रिगार्डिंग तुमचा ए वेक्टर आहे, वाय ऍक्सिस ची बी वेक्टर आहे, झेड ऍक्सिस ची सी वेक्टर आहे. असे तीनही वेक्टर तुमचे व्हॅरी होतात एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस सोबत. म्हणून आपल्याला या आर वेक्टरला या ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. कारण आपल्याला या आर वेक्टरला एक्स, वाय, झेड ऍक्सिस सोबत लिहिता येत असतो. म्हणून आपल्याला त्या आर वेक्टरला सुद्धा बाकीच्या 3 वेक्टर सोबत कॉम्बिनेशन त्याचं करता येतं. समजलं? नाही समजलं? समजलं सर. तर ते जाऊ द्या, ते नसेल समजलं तर फक्त एवढं ठेवा की
तीन वेक्टर जर वेगवेगळ्या नॉन कोप्लॅनर वेक्टर असेल म्हणजे वेगवेगळ्या प्लेन मध्ये असतील आणि एक फोर्थ वेक्टर असेल जो त्यांच्या स्पेस मध्ये असेल, तर तो स्पेस मधला वेक्टरला बाकीच्या तीन वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये लिनियर कॉम्बिनेशन करून लिहिता येतं. मग कसं लिनियर कॉम्बिनेशन आहे ते पहा. लिनियर कॉम्बिनेशन काय, त्याला स्केलर मल्टिपल करायचं आणि त्याची प्लस करायची, हे पाहिजे असं कॉम्बिनेशन, याला लिनियर कॉम्बिनेशन होतं. तो फोर्थ वाला वेक्टर हा एक स्केलर मल्टिपल आणि पहिला वेक्टर प्लस दुसरा स्केलर मल्टिपल दुसरा वेक्टर प्लस तिसरा स्केलर मल्टिपल तिसरा वेक्टर, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. लक्षात? समजलं का? हो. ओके, आता पुढे जाऊ. कुठल्याही पॉईंटचे जे मॉड असतात त्या लेंथ वगैरे काढायची असते, अशी स्क्वेअर रूट मध्ये काढून घ्यायची. माहिती आहे तुम्हाला समजा ओरिजिन पासून ते काढायची. हे वेक्टर जॉईनिंग 2 पॉइंट्स वगैरे पण समजा माहिती आहे आपल्याला, हे पण आपण ऑलरेडी केलेलं आहे. तुम्हाला जर याची मॉड जर काढायची, लेंथ म्हणजे त्याची मॉड असते. लेंथ काढणं म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू काढणं, मॅग्निट्यूड काढणं. मी तुम्हाला डिस्टन्स काढणं शिकवलं ना, ते 2 पॉइंट मधलं डिस्टन्स असं काढतात पहा डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती असेल ना, हा डिस्टन्स फॉर्म्युला नाही माहिती? डिस्टन्स फॉर्म्युला अरे डिस्टन्स फॉर्म्युला नाही. अरे समजा हा ए पॉइंट असेल आणि हा बी पॉइंट असेल, समजा असं हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे, तर या ए आणि बी पॉइंटच्या मधलं डिस्टन्स जर काढायचं असेल मधलं, आणि याचे कॉर्डिनेट तुम्हाला माहिती असेल x1 y1 z1, आणि याचे कॉर्डिनेट माहिती तुम्हाला x2 y2 आणि z2, त्याचं डिस्टन्स कसं काढणार तुम्ही? डिस्टन्स ऑफ ए बी याच काढलं जातं स्क्वेअर रूट ऑफ, मागे पाहिला आपण हा फॉर्म्युला, x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे तुम्हाला 10th ला होतं पहा, होतं ना कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला. काय करतो तुम्ही? तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा डिस्टन्स काढण्यासाठी. ओके, तेवढं लक्षात राहू द्या. बाकी याच्यामध्ये एक सांगण्यासारखी गोष्ट फक्त इथे आहे, एवढंच आपल्याला येऊन जातं. तर कुठलेही वेक्टर कोलिनियर असतील, ही कंडिशन लक्षात ठेवा फक्त. इफ टू वेक्टर्स आर कोलिनियर, जर दोन वेक्टर कोलिनियर आहे, बी हा ए वेक्टरची कोलिनियर असेल तर ते स्केलर मल्टिपल असतात की नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो की नाही, बी वेक्टर हा स्केलर मल्टिपल ऑफ ए वेक्टर असणार. कोलिनियरची कंडिशन होती पाहती, त्याला स्केलर मल्टिपल असला की तो कोलिनियर असतो. तर मग आपण असं याच्यामध्ये केसेस घेऊ शकतो, A1 B1 A2 B2 A3 C3, मग त्याच्या हिशोबाने हे कॉन्स्टंटची टर्म येते. म्हणजे समजा याच्यामध्ये व्हरायटी ऑफ केसेस जर मी कन्सिडर केला, म्हणजे काय, समजा हे मुख्य रिलेशन आहे त्यांचं कारण ते कोलिनियर आहे. मग मी असं म्हटलो की हे असं पण होऊ शकतं ना, B1 वेक्टर इज इक्वल टू के ऑफ A1 वेक्टर येणार, B2 वेक्टर हा के ऑफ A2 वेक्टर येणार, रिलेशन कंटिन्यू. B3 वेक्टर हा के ऑफ A3 वेक्टर येणार. याचा आन्सर के केच येतं की कॉन्स्टंट नंबर. म्हणजे पहा आता मी याच्यात ना समजा के ची व्हॅल्यू काढली, तर के ची व्हॅल्यू काय भेटेल? B1 अपॉन A1. याच्यातनं के ची व्हॅल्यू B2 अपॉन A2. याच्यातनं के ची व्हॅल्यू B3 अपॉन A3. म्हणजे सगळ्यांची के ची व्हॅल्यू म्हणजे हे पण इक्वल असले पाहिजे की नाही, माहिती दिसतो. अशा केस मध्ये B1 बाय A1, B2 बाय A2 आणि B3 बाय A3, तसं B4 बाय A4, B5 बाय A5 अशा टाइपचे सगळे रेशो कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतात जेव्हा ते कोलिनियर असतात. क्लिअर? ओके, सो याच्यामध्ये सांगण्यासारखे केस आहे कोलिनियरिटीचे 3 पॉइंट, कोलिनियरिटी 4 पॉइंट्स, लिनियर डिपेंडंट आणि लिनियर इंडिपेंडंट. हे युनिट वेक्टर कसं काढायचं मागे सांगितलं होतं ना. युनिट वेक्टर फक्त डायरेक्ट दाखवतो. म्हणजे काय करायचं, हा वेक्टर जो असतो त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला युनिट वेक्टर भेटतो ए कॅप. मग हा जो वेक्टर होता तुमचा, हा वेक्टर आहे समजा A1I प्लस A2J प्लस A3K.
आता हे आय जे के एक्स वाय झेड ऍक्सिसला रिप्रेझेंट करतात वेक्टर मध्ये. आय म्हणजे एक्स ऍक्सिसला रिप्रेझेंट करतो, जे म्हणजे वाय ऍक्सिसला रिप्रेझेंट करतो आणि के म्हणजे झेड ऍक्सिसला रिप्रेझेंट करतो. तर A1 I प्लस A2 J प्लस A3 K हे तुमचा वेक्टर आहे, ऍक्च्युअल वेक्टर आहे. त्याला डायरेक्शन ऍज वेल एज मॅग्निट्यूड दोघे. तुम्हाला जर याची फक्त डायरेक्शन वेक्टर पाहिजे असेल म्हणजे किंवा फक्त युनिट वेक्टर पाहिजे असेल तर तुम्हाला याला डिवाइड कशाने करावं लागेल, त्याच्या मॅग्निट्यूडने. आणि मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला हा असतो, स्क्वेअर रूट ऑफ त्याचे जे हे कोएफिशियंट असतात A1 A2 आणि A3 स्केलार, त्या स्केलारची स्क्वेअरची प्लस करायची आणि त्याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं म्हणजे त्याची मॉड भेटते. आलं का लक्षात? हे इथला पण असतो तुम्हाला, चालेल नाही लोन मध्ये. हो सर. मॅग्निट्यूड काढायचो आपण, हा मग त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं म्हणजे हे डायरेक्शन वेक्टर, युनिट वेक्टर असा काढतात कधी पण. वेक्टर घ्यायचा, त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट, जर 3 पॉइंटची कोलिनियरिटी असेल तर महत्वाची केस पाहिजे. जर 3 पॉइंट आहेत, डिस्टिंक्ट पॉइंट आहेत 3 A B C आणि त्यांचे पोझिशन वेक्टर आहे, A पॉइंटचा पोझिशन वेक्टर A वेक्टर, B पॉइंटचा पोझिशन वेक्टर B वेक्टर आणि C पॉइंटचा पोझिशन वेक्टर C वेक्टर रिस्पेक्टिव्हली. आणि मी म्हटलो हे तिघाचे तिघ वेक्टर कोलिनियर आहेत. तर हे कधी कोलिनियर असतील, जर हे तीनही वेक्टर कोलिनियर असतील. कोलिनियर म्हणजे काय, एकमेकाला पॅरलल किंवा एकमेकावर ओव्हरलॅप किंवा एका लाईन मध्ये अशा टाइपचे जर वेक्टर असतील तर ते ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. कंडिशन कडे लक्ष द्या पहा. तर ते लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतात पहा असे. एक्स ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर प्लस झेड सी वेक्टर म्हणजे एक्स वाय झेड हे स्केलार असतात. स्केलार मल्टिपल असतात तिघांचे केले की इक्वल टू 0 भेटलं पाहिजे. ओके, अशी कंडिशन ते लिनियर कॉम्बिनेशन सॅटिस्फाय करतात व्हेन पॉइंट ए बी सी अँड देअर रिस्पेक्टिव्ह वेक्टर्स ए वेक्टर बी वेक्टर सी वेक्टर आर इन collinear. Clear? When these three vectors are collinear, that time this linear combination should be satisfied. X a vector plus y b vector plus z c vector is equal to 0, and where x y z are the scalars and a b c vectors are the respective vectors of point a b and c. Any doubt? हाँ ठीक आहे. आता या कंडिशन हे तर माहिती तुम्हाला, कॉम्बिनेशनची कंडिशन हे फिक्स कंडिशन आहे. पण महत्वाची गोष्ट आहे, जर ते कोलिनियर असतील, इकडे लक्ष द्या. आता महत्वाची गोष्ट सांगतोय, जर हे 3 पॉइंट कोलिनियर असतील तर ही कंडिशन सॅटिस्फाय करतातच, पण त्यासोबत त्यांनी ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय केलीच पाहिजे. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0 आलं पाहिजे. म्हणजे तीनही स्केलारची जर ऍडिशन केली तर आन्सर 0च यायला पाहिजे. असं असेल तर आणि तर ते कोलिनियर असतात, नाही तर नाही. आलं का, समजलं का? या इक्वेशन मध्ये तुम्ही जे 3 स्केलार यूज करणार ना त्यांची ऍडिशन 0 झाली पाहिजे. हा थेरम नंबर 1 वरून आलेली ही कंडिशन कोलिनियरिटीची. ओके, मला याच्यात लक्षात काय ठेवायचंय, 3 पॉइंट आणि त्यांचे 3 वेक्टर जर असतील तर ते कोलिनियर जर असतील तर त्यांनी ही त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन सॅटिस्फाय होतं. हे लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल टू 0 येत असतं. आणि हे 0 येत असताना एक केव्हा 0 येतं, जेव्हा एक्स प्लस वाय प्लस झेड ची पण ऍडिशन 0 असते. असं असेल तर ते लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे, म्हणजे ते कोलिनियर आहे. आता तसं नसेल तर मग ते कोलिनियर नाही, असं लक्षात ठेवायचं. 4 पॉइंटची कोप्लॅनरिटी लक्षात ठेवा. कोलिनियरिटी आणि कोप्लॅनरिटी मध्ये फरक असतो. कोलिनियर म्हणजे पॅरलल किंवा एकमेकावर ओव्हरलॅप किंवा एका लाईन मध्ये, आणि कोप्लॅनर म्हणजे एका प्लेन मध्ये. कोप्लॅनरिटीची कंडिशन आहे. कोप्लॅनर एका प्लेन मधले 4 पॉइंट कधी असतील एका प्लेन मध्ये 4 पॉइंट, आणि कसे ओळखायचे त्यांना. सो ए बी सी डी आर द 4 पॉइंट्स विच आर इन नॉट कोलिनियर बट विच आर इन सेम प्लेन. एबीसीडी असे 4 पॉइंट्स आहेत जे एका प्लेन मध्ये आहेत पण कोलिनियर नाही. म्हणजे एका लाईनवर किंवा पॅरललच पाहिजे असं अर्थात नाही, तसे कसे पण असू शकतात, पण एकाच प्लेन मध्ये असतील. एक तर एक्स वाय प्लेन तर एक्स वाय प्लेन मध्ये राहतील सर्वच. नाही समजलं? हा, आता पुढे पहा. जे की नॉन कोलिनियर असतील, हा कोलिनियरच पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्यातले 3 कोणी पण नॉन कोलिनियर असतील, कोणी पण 2 एका लाईन मध्ये ते येणार, कारण कुठलेही 2 पॉइंट लिनियरच असतात, कोलिनियरच असतात कधी पण. आता हा पॉइंट काढला आणि हा पॉइंट काढला, हे कोलिनियरच आहेत ना, कारण हे कशी पण तुम्ही लाईन काढा, एक लाईन तर निघणारच दोघं पॉइंट म्हणून. 3 पॉइंटला कोलिनियरिटीची कंडिशन असते. हा पॉइंट याच्यावर येईल किंवा नाही पण येणार. सो याच्यामुळे इथं कंडिशन वापरली जाते नो 3, म्हणजे कुठले 3 पॉइंट
एका लाईन मध्ये येत नाही, म्हणजे सर्वचे सर्व नॉन कोलिनियर. ओके, आता पुढे पहा. तर हे जे 4 पॉइंट होते यांचे 4 पोझिशन वेक्टर आहेत. ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर ए बार, ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आणि डी वेक्टर. असतील फक्त केव्हा ते तेव्हाच कोप्लॅनर असतील इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट अ 4 स्केलार एक्स झेड डब्ल्यू, जेव्हा त्याच्यात 4 स्केलार एक्झिस्ट असतील आणि नॉट ऑल 0, म्हणजे ते सर्वचे सर्व कधीच 0 असू शकत नाही, म्हणजे सगळ्याच्या सगळ्यांना 0 नाही घ्यायचं, आणि त्यांचं एक लिनियर कॉम्बिनेशनचं हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे, आणि सर्वचे सर्व 0 नाही पाहिजे, पण सर्वांचे ऍडिशन 0 पाहिजे. समजलं का? म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की एक्स 0 नाही चालणार. ही ऍडिशन सॅटिस्फाय व्हायला 2 कंडिशन आहेत ना. हे पहा, असं का लिहावं लागते, हा शब्द का लिहावा लागला मला, नॉट ऑल 0 आली ना, गरजेचं आहे, कारण इथं 2 पॉसिबिलिटीज येतात. पहा, आता हे एक्स प्लस वाय प्लस झेड ची इज इक्वल टू 0 आली पाहिजे. तर समजा असं होऊ शकतं ना, एक्स ची व्हॅल्यू समजा 2 आहे, वाय ची व्हॅल्यू सुद्धा 3 आहे, झेड ची व्हॅल्यू समजा -3 आहे, आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू समजा -2 आहे. तर मग सर्वांचे ऍडिशन केले तर 0 जाईल की नाही? -2 + 2 ला कॅन्सल करेल, -3 + 3 ला कॅन्सल करेल, आन्सर काय भेटेल? 0. ही एक कंडिशन आहे जी नॉर्मल कंडिशन आहे. ही अशी कंडिशन चालते आपल्याला. पण समजा जर ही कंडिशन असली, एक्स ची व्हॅल्यू पण 0, वाय ची व्हॅल्यू पण 0, झेड ची व्हॅल्यू पण 0 आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू पण 0, त्याच्यात पण सर्वांची ऍडिशन केली तरी पण आन्सर 0च येतं की? येतं की नाही? 0 येईल ना? हो. हा, तर ही केस चालत नाही. अशा केसेस अलाउड आहे. म्हणजे सगळे 0 घेऊन 0 आणायचं, काहीतरी वेगळे नंबर घेऊन 0 आणायचं. सगळेचे सगळे 0 नाही पाहिजे. आलं लक्षात? ओके. लिनियर डिपेंडंट वेक्टर. लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हणजे कोप्लॅनर वेक्टर असतात. लक्षात ठेवा. मला जर कोणी विचारलं की लिनियर डिपेंडंट वेक्टर आहे का नाही ते सांगा, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही काय सांगणार? तो वेक्टर कोप्लॅनर आहे का नाही ते सांगायचं. आलं का लक्षात? लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हणजे कोप्लॅनर वेक्टर असतं, आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टर म्हणजे मग नॉन कोप्लॅनर वेक्टर असतं. आलं लक्षात? समजलं का? लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हणजे कोप्लॅनर वेक्टर, आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टर म्हणजे नॉन कोप्लॅनर वेक्टर. म्हणजे लिनियर डिपेंडंट वेक्टर हे एकाच प्लेन मध्ये असतात, आणि लिनियर इंडिपेंडंट वेक्टर हे एका प्लेन मध्ये नसतात, वेगवेगळ्या प्लेन मध्ये असतात. मग आता याच्या कंडिशन्स कशा आहेत पहा. लिनियर डिपेंडंट वेक्टर हे असे नॉन झिरो वेक्टर्स असतात, जे एबीसी असे नॉन झिरो वेक्टर आहे. तर तिघांचं लिनियरली डिपेंडंट असतात एकमेकावर, म्हणून त्यांना लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हणतो आपण. आणि ते लिनियरली डिपेंडंट असणं म्हणजे कोप्लॅनरची कंडिशन आहे. ते लिनियरली डिपेंड असले तर कोप्लॅनर असतं, आणि ते लिनियरली डिपेंड नसले तर म्हणजे नॉन कोप्लॅनर असं असतं. आता लिनियरली डिपेंड असणं म्हणजे काय? एक्स ए वेक्टर प्लस वाय बी वेक्टर प्लस झेड सी वेक्टर इज इक्वल टू 0 असं एक इक्वेशन तयार होतं. याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन सर्वांचं. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हटलं जातं, तेव्हा एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षात ठेवायची, एक्स वाय झेड नॉन झिरोच असल्या पाहिजे. आलं का लक्षात? सर्वच्या सर्व व्हॅल्यू कधीच 0 येता कामा नये. म्हणजे एक्स पण 0, वाय पण 0 आणि झेड पण 0 ही केस चालत नाही. आलं का लक्षात? म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड असं 0 नाही चालणार. सर्व 0 नाही चालत, याच्यातले 2 0 चालतील. म्हणजे एक्स 0, वाय 0, पण झेड ची व्हॅल्यू काहीतरी समजा 2 वगैरे आहे तर ओके, नॉट अलाउड, म्हणजे ए अलाउड आहे. सर्वचे सर्व 3 0 नाही चालणार. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लिनियर डिपेंडंट वेक्टर
कोणते वेक्टर असतात ज्याच्यामध्ये तीनही स्केलार ऑल स्केलार आर नॉन झिरो. ऑल स्केलार म्हणजे काय, नॉट ऑल स्केलार झिरो, म्हणजे सर्वचे सर्व स्केलार झिरो नाही चालत. एवढी एक केस सोडता बाकी सगळ्या केसेस चालतात. मग दोन झिरो एक नॉन झिरो तरी पण चालेल, दोन नॉन झिरो एक झिरो तरी पण चालेल, पण तीनची तीन झिरो नाही घ्यायचे, बस एवढीच केस लक्षात ठेवायची. आणि लिनियर डिपेंडंट वेक्टर मध्ये हे तेच केस असते, हे लिनियरली डिपेंडंट असतात वगैरे वगैरे, ठीक आहे सगळं. पण हे इंडिपेंडंट काय आहे, कारण याच्यामध्ये एक्स वाय आणि झेड तिघची झिरो होऊन जातात. म्हणजे याच्यापासून जी केस सुटली ती केस इंडिपेंडंटची केस असते. म्हणजे बाकी सर्व केसेस डिपेंडंट असतात, तेवढी एकच केस इंडिपेंडंट असते. त्याच्यामध्ये एक्स पण झिरो, वाय पण झिरो आणि झेड पण झिरो. तीन स्केलार झिरो पकडले तर ते नॉन कोप्लॅनर वेक्टर होऊन जातात. ते वरती पण पाहिलं आपण कोप्लॅनरिटीच्या केसमध्ये पाहिलं ना, कोप्लॅनर वेक्टर मध्ये तीनची तीन झिरो नाही चालत, बाकी कोणचे पण चालतात. मग समजलं? समजलं? हॅलो, अरे केसेस लक्षात ठेवा फक्त. लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हणजे कोप्लॅनर वेक्टर. कोप्लॅनर वेक्टर मध्ये एक्स वाय झेड या तिघांच्या व्हॅल्यू झिरो, नॉट अलाउडेड, बाकी सगळ्या अलाउड. म्हणजे तसं बाकी सगळं असेल, बाकी एक्स वाय झेडच्या काही पण व्हॅल्यू असतील त्याला लिनियर डिपेंडंट वेक्टर म्हणायचं. लिनियर इंडिपेंडंट वेक्टर म्हणजे नॉन कोप्लॅनर वेक्टर. या केसमध्ये लिनियर कॉम्बिनेशन असणारच, पण त्याच्यामध्ये एक्स वाय आणि झेड हे जे तीन स्केलार गेले होते यांच्या व्हॅल्यू झिरोच असतात. झिरोच असतात म्हणून त्यांना इंडिपेंडंट म्हणतो आपण किंवा नॉन कोप्लॅनर म्हणतो. लक्षात? आता काही प्रॉब्लेम? आवाज येतोय का? हा येतोय सर. हा, मग काहीतरी बोला ना बाळांनो. इतकं कठीण आहे का हे चॅप्टर? सोपं तर आहे. आता पुढे पहा, तुला ऍप्लिकेशन आता इथून समजतील. थिओरिटिकल पार्ट थोडासा कठीण वाटतो, पण तितकंसं हे चॅप्टर कठीण नाहीये. म्हणजे आहे तसं थोडंसं, पण कन्सेप्च्युअल असलं तर सोपं आहे. एवढं थेरी मी एवढं डीप मध्ये शिकवण्याचं कारण होतं मला ते लागणार होतं कधी कधी हार्ड क्वेश्चन बनवायचं झालं तर लागेल, बाकी सगळं सोपं असतं. आता क्वेश्चन अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला भेटेल 1 or 2 मार्क्सला. स्टेट द वेक्टर विचार, खाली काही वेक्टर दिलेत तुम्हाला या डायग्राम मध्ये आणि म्हटलंय इक्वल इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड इक्वल म्हणजे काय, ज्याची लेंथ सारखी ते इक्वल मॅग्निट्यूडचे असतात. लेंथ कोणाकोणाची सारखी आहे, हे पहा, हा ए जेवढा दिसतोय तेवढा सी दिसतोय पहा, आणि ई पण तेवढाच आहे पहा, आहे की नाही? लेंथ सारखी ना सर्वांची. मग ए सी आणि ई हे तीन वेक्टर इक्वल मॅग्निट्यूडचे वेक्टर आहे, आणि हा जेवढा बी आहे तेवढाच डी आहे पहा. हे दोघे इक्वल मॅग्निट्यूडचे म्हणून बी आणि इक्वल मॅग्निट्यूडचे वेक्टर आहे. काही प्रॉब्लेम? नाही. लेंथ सारखी, लेंथ म्हणजे त्याची मॅग्निट्यूड असते. पॅरलल म्हणजे पॅरलल कोण कोण आहे, हा बी इकडे आहे पहा, हा ई इकडे गेला म्हणजे हा पॅरलल नाहीये. ओके, आता कोण कोणाचे पॅरलल आहे, हा बी ला सी पॅरलल होता पण तो निगेटिव्ह वाला पॅरलल आहे, बरोबर? हो. आता एकमेकाला पॅरलल आहेत का पहा बरं. हा ईच फक्त तेवढा वेगळा निघालेला आहे वाटतं, आणि हे बाकी सगळे एका लाईनीत आहे. हा डी पण वेगळं निघालंय का? नाही, एका लाईनीत आहे. ओके, जरा स्केल लावून चेक करून घ्यायचं ते. स्केल असते ना तुमच्याकडे, स्केल ठेवून पाहिजे हो. अशी लाईनी मारून घ्यायच्या अशा पेपरवर, म्हणजे ते समजतं आपल्याला. हे बघा, अशी जराशा स्ट्रेट लाईन दिसतात, म्हणजे ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आणि डी वेक्टर एका लाईनीत आहे, पॅरलल आहे. डायरेक्शन अपोजिट आहे, मग निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पॅरलल, पॉझिटिव्ह पॅरलल, सेम डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शनचे पॅरलल, अशा वेगळ्या पॅरललच्या कंडिशन असतात. पण हे हे चौघं एकमेकाला पॅरलल आहे. हा ई असा वेगळाच निघाला, हा इंटरसेक्ट होऊन जाईल, म्हणून हे चौघं एकमेकाला पॅरलल आहे, पॅरलल मध्ये घ्यायचं. नंतर इन सेम डायरेक्शन वाले पॅरलल म्हणजे एकाच डायरेक्शन वाले पॅरलल. एकाच डायरेक्शन वाले कोण येतात, ए वेक्टरची डायरेक्शन बी वेक्टर सोबत आहे पहा, म्हणजे हे एका डायरेक्शन पॅरलल आहे, आणि सी वेक्टरची डायरेक्शन डी वेक्टर सोबत आहे म्हणून एकाच डायरेक्शन वाले पॅरलल आहे. या पेअर बनवायच्या अशा. लक्षात? हो. इक्वल
वेक्टर म्हटलं तर एक्झॅक्ट इक्वल वेक्टर कोणीच नाहीये. त्याचं कारण सांगतो. ह्या ए ची आणि सी ची मॅग्निट्यूड सारखी आहे. या बी ची आणि डी ची मॅग्निट्यूड सारखी आहे, कारण लेंथ सारखी होती त्यांची, पण त्यांच्यात फरक पडला. ए ची डायरेक्शन इकडे आहे तर सी ची डायरेक्शन इकडे आहे. या बी ची डायरेक्शन इकडे आहे तर ए ची डायरेक्शन इकडे आहे. म्हणजे वेक्टर एक्झॅक्ट सारखा होण्यासाठी मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन अँड डायरेक्शन पण सारखी पाहिजे ना. पण फक्त मॅग्निट्यूडच सारखी आहे, डायरेक्शन ऑपोजिट. त्यामुळे कुठलाच वेक्टर कोणालाच इक्वल येत नाही. समजलं? हो. त्यानंतर निगेटिव्ह ऑफ अनदर वेक्टर, म्हणजे एका वेक्टरचा दुसरा कोणता निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह म्हणजे काय, डायरेक्शन ऑपोजिट वाला. डायमेन्शन म्हणजे मॅग्निट्यूड एक्झॅक्ट सेम पण डायरेक्शन ऑपोजिट. असे कोण आहे? ए ची एक्झॅक्ट ऑपोजिट सी आहे, मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन ऑपोजिट आहे, म्हणजे निगेटिव्ह वेक्टर एकमेकाचे. तसे अजून कुठले पेअर येणार? हा बी चा निगेटिव्ह वेक्टर डी येतो, मॅग्निट्यूड सेम पण डायरेक्शन सर, डिफरंट. निगेटिव्ह साठी मॅग्निट्यूड सेम नसली तरी चालते का? त्यांनी वन अनदर म्हटलंय ना. अच्छा. आणि फक्त निगेटिव्ह म्हटलं असतं तर मग चाललं असतं, हे बाकीचे पण घेता आले असते. हम्म. त्यांनी वन अनदर म्हटलं म्हणजे एकमेकाची एक्झॅक्ट निगेटिव्ह, म्हणजे सेमच लागेल, म्हणजे मॅग्निट्यूड सेमच लागेल. समजलं हा क्वेश्चन? हो. हा इझी घाबरू नका. वेक्टर ते मी तुम्हाला सुरुवातीचं अशासाठी शिकवलं की ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ट्रबल क्रिएट करतं, म्हणून ते घेतलं. आता एवढं टफनेस काही तुमच्या बोर्डला येत नाही, हे कॉम्पिटेटिव्हला पाहायला भेटेल तुम्हाला. आता या प्रकारमध्ये पहा, इन अ डायग्राम तुम्हाला असे पहा वेक्टर दिलेले आहेत. पहा असे बरेच वेक्टर दिले आहे. हा ए वेक्टर, हा बी वेक्टर आहे, हा सी वेक्टर आहे, हा डी वेक्टर आहे, आणि अशी ही डायग्राम दिलेली पहा. आणि तुम्हाला के एल म्हणजे ए वेक्टर, एल एन म्हणजे बी वेक्टर, एन एम म्हणजे सी वेक्टर, के टी म्हणजे डी वेक्टर, आणि तुम्हाला फाइंड करायचे ए वेक्टर, बी सी वेक्टर आणि डी वेक्टर. हे सगळं फाइंड करायचंय. आणि याच्या फॉर्मॅटमध्ये फाइंड करायचे, म्हणजे एबीसीच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर आले पाहिजे. आणि काय काय फाइंड करायचे? एलटी वेक्टर फाइंड करायचं पहिला. ओके, आन्सर ए वेक्टर बी वेक्टर सी च्या फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे, म्हणजे एबीसी वेक्टर त्या आन्सर मध्ये दिसले पाहिजे छोटेवाले. आणि एलटी वेक्टर फाइंड करा, असं पहिला क्वेश्चन आहे. एलटी वेक्टर म्हणजे कुठला? हा एल आणि टी हा वेक्टर, असा वेक्टर नावाकडून ऍरो द्यायचा बरोबर. हा हा एलटी वेक्टर दिसतोय का? एलटी. ओके. हो. आता एलटी वेक्टर तुम्ही कसा काढणार? तुम्हाला याच्यासाठी हा ट्रायंगल भेटेल ना. पहा हा ट्रायंगल लॉ नाही भेटत का इथून? हा इकडे जातोय आणि हा पण इकडे जातोय, हे कोइनिशियल वेक्टर होते, याचा रिझल्टंट हा असेल एलटी, बरोबर ना? आठवा ते कोइनिशियल वेक्टरचे ट्रायंगल लॉ. हे बघा हा केटी असं चाललाय, हा टी आणि हा इथं के, आणि हा एक वेक्टर असा चाललाय. हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. या दोघांचा रिझल्टंट कोण असेल? हा असेल ना, एलटी, अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ. हो. कोइनिशियल वेक्टर होते, एका ठिकाणून सुरू झाले ए आणि बी. ए आणि बी कोणचे वेक्टर आहे? कोइनिशियल. कोइनिशियल असले की ट्रायंगल लॉ वापरायचा. लॉ म्हणजे काय? हे दोघांची प्लस असते ते. आता काय होईल? आता इथं पहा, आपण काय म्हणणार? आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय असते पहा, कोइनिशियलला पॅरलोग्राम काढावा लागायचा, आणि या वेक्टरला कोइनिशियल वेक्टरला पॅरलोग्राम होता ना, नाही ट्रायंगल लॉस होता, बरोबर, ट्रायंगल लॉस होता. कोइनिशियलला ट्रायंगल लॉस होता. मग आता काय असतं पहा याच्यामध्ये, कोण कोणाचा रिझल्टंट नाही ते पाहणार. आता विषय असा असतो की हा जो वेक्टर आहे, एक मिनिट थोडस रिवाइज करू द्या मला. कोइनिशियल वेक्टर असतील तर पॅरलोग्राम लागायचं, पॅरलोग्राम लागायचं. ते थोडस मिनी डोक्यात निघून जातं कधी कधी, लक्षात ठेवा. पहा कोइनिशियलला
आणि कोटर्मिनस असे दोन प्रकारचे वेक्टर होते. ते को इनिशियल म्हणजे असा फॅक्टर होता हा. को इनिशियल म्हणजे असे आणि असे वाले वेक्टर एकाच पॉइंट पासून निघालेले, त्यांना पॅरलोग्राम तयार करावा लागतो. म्हणजे असा आणि असा. आलं का लक्षात? हा ए वेक्टर, हा बी वेक्टर आणि हे यांचं पॅरलोग्राम वेक्टर हा त्याचा रिझल्टंट वेक्टर असतो. त्याचा आन्सर काय येणार मग? ए वेक्टर प्लस बी वेक्टर. हा पॅरलोग्राम त्याचा रिझल्टंट वेक्टर आहे. हे रिझल्टंट आहे. समजलं का? को इनिशियलला आणि को टर्मिनसला ट्रायंगल लॉ असतो. आता ठीक आहे. को टर्मिनस म्हणजे समजा एक वेक्टर असा येतोय आणि दुसरा वेक्टर असा जातोय, तर या दोघांचा रिझल्टंट वेक्टर हा ट्रायंगल लॉ ने तयार होतो. समजलं का? समजा ए वेक्टर होता, हा बी वेक्टर होता, तर हा ए प्लस बी वेक्टर असणार. आलं लक्षात? हो सर. एकाचा एंडिंग पॉईंट दुसऱ्याचा स्टार्टिंग पॉईंट असतो कोटर्मिनस मध्ये. आणि हे दोघं पॅरलोग्राम को इनिशियलचे पॅरलोग्राम असतात. असं असतं. हे लक्षात राहू द्या, ते कन्फ्युज होतं माणसाला. आता या ठिकाणी पहा काय होतंय. तुम्हाला ए आणि हे दिलेलं आहे ऍक्च्युली, ए आणि डी. तर आता हे जर को इनिशियल इकडनं घ्यायचं तर आपल्याला एक पॅरलोग्राम फॉर्म करावा लागेल. ओके, म्हणजे परत तो असा एक पॅरलोग्राम तयार होईल आणि मग ते असं परत ते काढावं लागेल आपल्याला. म्हणजे ते वेगळाच काहीतरी वेगळाच पॉईंट भेटेल तो. मग इथं तुम्ही ट्रायंगल लॉचा यूज करा, कारण हे ट्रायंगल दिसतोय ना तुम्हाला, हा एक प्रकारचा ट्रायंगल नाही का? तर ट्रायंगल लॉ थोडासा उलटा वापरा. आता हा एलटी दिलाय ना, हा एलटी पा इथून असा येतोय आणि हा ए इकडे चाललाय पा असा. तर मग याचा रिझल्टंट कोण असेल? हा रिझल्टंट असेल ना. नाही समजलं? नाही समजलं? हे बा, समजलं सर. हा ए इकडे चाललाय असा आणि तुम्हाला एलटी काढायचंय की नाही? तर एलटी तुमचा कसा आहे? हा एलटी असा आहे. तर हे जिथं संपतो तिथूनच हा सुरू होतो ना. हा ट्रायंगल लॉ नाही झाला का? को टर्मिनस वेक्टर, हा ए वेक्टर आणि हा समजा एलटीचा वेक्टर, समजा मी एलटी वेक्टर म्हणतो याला. हा ए वेक्टर आणि एलटी वेक्टर हे को टर्मिनस वेक्टर आहे. यांचा रिझल्टंट कोण असेल? तर हा डी वेक्टर असेल. हा रिझल्टंट आहे. समजलं का? हा ट्रायंगल लॉ नुसार समजलं? हा हो सर. हा, मग ट्रायंगल लॉ काय म्हणतो? याची आणि याची प्लस म्हणजे हा डी आला पाहिजे की नाही? म्हणजे ए वेक्टर प्लस एलटी वेक्टर या दोघांची प्लस हा डी वेक्टर आला पाहिजे की नाही ट्रायंगल लॉनी? हो. एलटी वेक्टर जर मला पाहिजे असेल तर हा डी वेक्टर मी इकडे मायनस करून घेईन. मग एलटी वेक्टर हा ए वेक्टर मायनस डी वेक्टर एवढा असतो. समजलं? हो. प्रत्येकाला बाकीच्यांना समजतंय का? थोडस ते आहे थोडस विचित्र, समजत नाही लवकर. आता पुढचं पहा. हे आता कोण काढायचं आपल्याला? केएम. केएम कुठे आहे? हा केएम आहे. म्हणजे हा वेक्टर काढायचा आहे मला. कुठल्या वेक्टर बद्दल इन्फो आहे? मला डी वेक्टर बद्दल इन्फॉर्मेशन आहे, मला सी वेक्टर बद्दल इन्फॉर्मेशन आहे. ओके, आणि हा इथं बघा, हा असतो पॉलिगॉन लॉ. याला म्हणतात पॉलिगॉन लॉ. म्हणजे हा जर एक पॉलिगॉन असेल असा वेक्टर मध्ये, जर तुम्हाला असा पॉलिगॉन दिला, पहा हा एक पॉलिगॉन अशा शेपचा, मधलं स्किप करा समजा ब्रेन मधनं, हे सध्याला काढून टाका. हा फक्त एक पॉलिगॉन दिलाय असा. ओके, ओके. तर या पॉलिगॉनचा जो रिझल्टंट वेक्टर असतो, म्हणजे हा ए वेक्टर इकडे आहे, मग हा बी असा, मग हा सी असा, मग हा डी असा, तर यांचा रिझल्टंट वेक्टर कोण असणार? हा असणार. समजा पी हा रिझल्टंट आहे ना सर्वांचा. तर रिझल्टंटचं आन्सर काय भेटतं बघा तुम्हाला? ए प्लस बी प्लस सी प्लस डी. म्हणजे हा ए,
हा बी, हा सी आणि हा डी, या सर्वांची काय असतो तो रिझल्टंट? काय असतो? प्लस असतो ना. समजलं? समजलं का? पुन्हा एकदा सांगतो पहा. हो सर. हे जो हा पॉलिगॉनला आहे, पॉलिगॉनला म्हणतात त्याला. हा जर एक पॉलिगॉन तुम्हाला दिलेला असेल असा कुठल्या पण शेपचा, तर या पॉलिगॉनचा जो रिझल्टंट असतो, हा रिझल्टंट वेक्टर आहे समजा पीटी. हा रिझल्टंट वेक्टर, हा ए वेक्टर, हा बी वेक्टर, हा सी वेक्टर आणि हा डी वेक्टर, या सर्वांचे ऍडिशन असतो. इथं पण रिझल्टंटला तुम्हाला दिसेल ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर प्लस डी वेक्टर. ते मी काढून पण दाखवलं तुम्हाला कसं आलं होतं ते, मधली सगळी झंझट क्लिअर करून ये. आपण तसं नाही लक्षात ठेवणार, आपण डायरेक्ट लक्षात ठेवणार. पॉलिगॉन जर असेल तर त्याचा रिझल्टंट डायरेक्ट सर्व वेक्टर, सर्व त्याच्या साईडच्या वेक्टरची ऍडिशन एवढा असतो. या लॉला म्हणतात पॉलिगॉन वेक्टर लॉ. ओके. हो सर. हा, हे लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला असे पॉलिगॉन पाहायला भेटतील तेव्हा तो पॉलिगॉनचा कॉन्सेप्ट तोच वापरायचा. आता या ठिकाणी तो पॉलिगॉन तसं तुम्हाला पाहायला भेटतो. सेकंड क्वेश्चन मध्ये पहा, केएम काढायचे आपल्याला, केएम काढायचे, केएम. मग हा केएम आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला मी त्याने क्वेश्चन मध्ये सांगून ठेवलंय आन्सर ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आणि डी वेक्टरच्या फॉर्मॅट मध्येच असलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच लिहायचं नाही. मग या वेक्टरकडे लक्ष ठेवायचं, म्हणजे याला काही करून या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचे. मग हा एक पॉलिगॉनचा पार्ट नाही का? का बरं? हा क्वाड्रिलॅटरल सुद्धा एक आहे पॉलिगॉनच सर. आहे ना. क्वाड्रिलॅटरल सुद्धा पॉलिगॉनच असतो की नाही? हा सी वेक्टर इकडे चाललाय, हा बी वेक्टर इकडे चाललाय, हा ए वेक्टर इकडे चाललाय, म्हणजे या सर्वांची ऍडिशन असला पाहिजे की नाही? हा ए वेक्टर हो. प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर असला पाहिजे. समजलं? हा हा आणि हा त्यांचा रिझल्टंट आहे. समजलं? हो सर. पहा, थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा, टीएन. आता टीएन म्हणजे काय? कुठे टीएन? हा वेक्टर काढायचा आपल्याला. वेक्टर तुम्हाला माहिती की याला पण पॉलिगॉनला चिपकेल पहा. हा इथून असा, हा असा, हा असा आहे की नाही पॉलिगॉन? हो. फक्त नीट लक्षात ठेवा. आता इथं महत्वाची गोष्ट आहे, ते डायरेक्शन अशी एकामागे एक असेल तर ते प्लस येतात. पण आता डायरेक्शन नीट लक्षात ठेवा. हा डी असा आहे, हा ए उलटा आहे आणि हा बी पण उलटा आहे. म्हणजे घेताना कसं घेणार? डी ला मायनस घ्या, कारण डायरेक्शन ऑपोजिट आहे ना. टी कडून असं जायला पाहिजे होता ना तो, टी कडून असं जायला पाहिजे होता. मग हा असा जाऊन असा गेला पाहिजे होता, मग तो चाललाय बरोबर. असं गेला पाहिजे होता तो इथपर्यंत, आणि डायरेक्शन ऑपोजिट झाली की नाही या डी ची, हो. त्याला मायनस घ्यावं लागतं. हा प्लस ए वेक्टर आणि हा प्लस बी वेक्टर हे असणार तुमच्या टीएन वेक्टर. समजलं? हो सर. समजलं का? डायरेक्शन मॅटर करते, वेक्टर येत ते, त्याला तसं घ्या. आता राहिला प्रश्न याचा, कोणचा? एमटी. एमटी मॅटर काय आहे? कुठे आहे तो एमटी? एमटी, हा एमटी पहा. आता एमटी साठी तुम्हाला कुठला पॅरलोग्राम लॉ, कुठला पॉलिगॉन लॉ असं काही भेटतंय का? पहा, भेटतोय का कुठला पॉलिगॉन एकदम परफेक्ट कंटिन्युअस तिथपर्यंत गेलेला आहे? हा 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 आणि हा आहे की नाही? हो सर. रांगोळ्या काढल्यासारखे रे ते, ठिपके डोकं लावायचंच नाही त्याच्यात काही. आता हे सी ची डायरेक्शन ऑपोजिट आहे पहा, हे बी ची पण इकडे येते, हे ए ची पण इकडेच येते, आणि हा डी तेवढा उलटा झाला. म्हणजे आपल्याला कुणाकडे जायचं होतं? एम एम पासून टी पर्यंत होतं का टी पासून एम पर्यंत होतं?
एम पासून टी पर्यंत ना. हो. हा, मग एम पासून टी पर्यंतच मेजर करायचं. जसं वर्डिंग आहे तसंच राहतं. एम टू टी म्हणजे एम पासून चालू होणार टी पर्यंत, म्हणजे तो असा आहे पहा. एम पासून टी पर्यंत म्हणजे हे सी निगेटिव्ह येणार, समजलं, ऑपोजिट डायरेक्शन झाली पहा. मग हे एल पर्यंत म्हणजे हा मायनस बी पण येणार, तो पण ऑपोजिट डायरेक्शनला आहे. आपण ए उलटा झाला पहा, मायनस ए येणार, आलं का लक्षात. आणि तेवढा फक्त डीच तेवढा प्लस येईल, समजलं का. हो सर. सोपं आहे. सो अशी पॉलिगॉन डायग्राम वगैरे पण आपल्याला काढता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 3, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फॉलोइंग वेक्टर्स. आता मॅग्निट्यूड काढायचं, तर मॅग्निट्यूड काढायचं तर फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला. याचे स्केलार घ्यायचे आणि डायरेक्ट स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन करायची आणि त्याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं. किती बेसिक आहे. आता समजा याचा मॅग्निट्यूड काढायची या वेक्टरची. हा वेक्टर काय आहे, आय प्लस आय मायनस 2j प्लस 4k. ओके, आयच्या समोर कोणीच नाही, म्हणजे कोण असणार इथं, 1 असणार. याचे स्केलार कोण कोण असतात, स्केलार म्हणजे नंबर फक्त, हे फक्त पुढचा हा 1, हा -2 आणि हा +4 एवढेच घ्यायचे. आणि तुम्हाला जर सांगितलं मॅग्निट्यूड काढा, तर मॅग्निट्यूड म्हणजे काय, हा ए वेक्टर होता, याचे मॅग्निट्यूड मॉड ऑफ ए येते, ते मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट मध्ये घ्यायची. हा 1 जो दिसतोय हा इथला 1, हा 1 चा स्क्वेअर प्लस हा -2 चा स्क्वेअर प्लस हा इथला स्क्वेअर. काही कठीण आहे का याच्यामध्ये. 1 चा स्क्वेअर 1, -2 चा स्क्वेअर, मायनस जरी असला तरी स्क्वेअर प्लसच होतो, म्हणजे हा 4 आणि आपण 4, 4 + 4 8 आणि हा 1 9, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9 भेटलं. नाही रे, हा 16 होईल ना. 16. हा सर. तर हे 4 5 होणार आणि 16 21 होईल. स्क्वेअर रूट ऑफ 21 हे मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू आहे, म्हणजे मॅग्निट्यूड त्याची, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. समजलं. हो. जमेल. बीचं तुम्ही आता घरी काढा. वेक्टर नंबर 3 पहा, अ वेक्टर विथ इनिशियल पॉईंट. हे इनिशियल पॉईंट आहे आणि हे टर्मिनल पॉईंट आहे, म्हणजे हे सुरुवातीचे पॉईंट, हे एंडचे पॉईंट. आणि तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड काढायची. तुम्ही काय सांगितलं तुम्हाला, मॅग्निट्यूडला लेंथ काढून टाका त्याची लेंथ. ते x2 - x1 करायचं, y2 - y1 करायचं, आठवलं का. हो. हा, डिस्टन्स करून. मग सिम्पली तुम्ही काय करा, दोघं टर्मिनल्स मधनं कंबाईन वेक्टर काढून तुम्ही ते काढू शकतात, किंवा मग तुम्ही ते डायरेक्ट त्याची मायनस करून काढू शकतात. कसंही करा, तुमच्या मर्जीचा प्रश्न असतो. ओके, म्हणजे तुम्ही याला असं पण करू शकतात, तुम्हाला हे समजेल की हे 2 पॉईंट आहे की नाही टर्मिनल पॉईंट त्या वेक्टरचे. समजा हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे सपोज आणि हा बी पॉईंट आहे. या दोघांच्या मधली लेंथ म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट असतं, म्हणजे हे लेंथ म्हणजे त्याची मॅग्निट्यूड असते तेवढी वेक्टरची, बरोबर की नाही. मग या बी पॉईंटचे पॉईंट दिले तुम्हाला 1 0 आणि -1, आणि याचे पॉईंट दिले तुम्हाला 1 -3 आणि 4. मग तुम्ही याला काय म्हणणार, याला म्हणा x1 y1 z1 x2 y2 z2. समजलं. हो. मग मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं, डायरेक्ट लेंथ काढायचा. लेंथ ऑफ जर एबी काढायची असेल तर काय करावं लागतं, स्क्वेअर रूट मध्ये x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आठवला का तो डिस्टन्स फॉर्म्युला. हो. टाकून द्या व्हॅल्यू, काढून घ्या आन्सर. जमेल. हो सर. सो असा हा प्रकार असतो. डाऊट असतील तर बोला. जमेल म्हणून मी चालला, ते यांची मेथड पण चांगली आहे, आपली मेथड पण चांगली आहे, दोघांची मेथड ओके. सो क्वेश्चन नंबर 4, ए पॉईंट दिलाय तुम्हाला 2 3, बी पॉईंट आहे -1 5, सी दिलाय -1 1, डी दिलाय -7 5, आर 4 पॉईंट इन द कार्टेशियन प्लेन. हे कार्टेशियन प्लेन म्हणजे काय, ते प्लेन जे सांगितलं होतं तुम्हाला, ते एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, झेड एक्स प्लेन, त्या प्लेनला कार्टेशियन प्लेन म्हणतो. हे त्या कार्टेशियन प्लेन मधले काही पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये फाइंड ए बी वेक्टर आणि सी डी वेक्टर, म्हणजे एकाच प्लेन मध्ये येतात ते. कार्टेशियन प्लेन म्हणजे काय, कोणतं तरी एक प्लेन असणार, म्हणजे एक्स वाय प्लेन आहे समजा, एका प्लेन मध्ये हे तीनही पॉईंट आहेत, म्हणजे को प्लॅनर पॉईंट आहे समजा. तर त्या म्हणतो ए बी वेक्टर आणि सी डी वेक्टर काढा. आता पहिली तर गोष्ट महत्वाची असते, या पॉईंट वरनं त्याचे वेक्टर निघतात. म्हणजे ह्या ए पॉईंटचं
ए पॉइंटला कोणचा वेक्टर असतो? ए पॉइंटला छोटाला ए वेक्टर इंडिकेट करणार, बी पॉइंटला छोटावाला बी वेक्टर इंडिकेट करणार, सी पॉइंटला छोटावाला सी वेक्टर आणि डी पॉइंटला छोटा डी वेक्टर. असे रिस्पेक्टिव्ह वेक्टर्स असतात ते. ए पॉइंटचा छोटा ए वेक्टर, बी पॉइंटचा छोटा बी वेक्टर, सी पॉइंटचा छोटा सी वेक्टर, डी पॉइंटचा छोटा डी वेक्टर रिप्रेझेंट करतात ते वेक्टर. आता हे छोटा ए, छोटा बी, छोटा सी आणि छोटा डी काय असतं हे नेमकं? तर हे जे कॉर्डिनेट पॉइंट असतात याला फक्त आयजेके चिपकून टाका, तुम्हाला तो वेक्टर भेटून जाईल. म्हणजे नीट पहा, तुमचा ए पॉइंट जो काय होता, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट असे पॉइंट आहे. त्यांचे तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती आहेत. काय आहे ते कोऑर्डिनेट्स? कोऑर्डिनेट्स आहेत 2 आणि 3. याचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 आणि 5. याचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 आणि 1 आणि याचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 आणि 5. या कोऑर्डिनेट्सला फक्त तुम्ही आयजेके लावून टाका. ओके, आता हे फक्त आय आणि जे च्या फॉर्म मध्ये येतील. के नाहीच आहे ना त्याच्यामध्ये. तिसरा कोऑर्डिनेट दिसतोय का तुम्हाला? तिसरा कोऑर्डिनेट दिसतोय का तुम्हाला? दोनच पॉइंट आहेत ना, मग एक्स आणि वाय ऍक्सिस आहे, फक्त झेड ऍक्सिस त्याच्यामध्ये. मग पहिल्याला आय लावायचा 2i + 3j, हा -i -1i म्हणजे -i प्लस म्हणजे -1च लिहा त्याला तुम्ही, प्रश्नच नाही. -1i प्लस 5j, याला लिहतो -1i प्लस j. ओके, आणि याला लिहा तुम्ही -1i प्लस 5j. समजलं? समजलं का? हो सर. आणि त्याला के असेल तर के पण लावायचा पुढे, म्हणजे 3 कोऑर्डिनेट असेल तर झेड आय जे के लावायचं पुढे, झेड असेल तर. सो असे हे 3ही लिहून घेतले. पहा मी इथे दिसतंय का तुम्हाला? हे डी पण आहे का? डी ला पण घ्या. -7 आहे तो, -7. आणि इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे, इथं 5 टाकून द्या, 5j. ओके, इथं ऍड करा, प्रिंट मिस्टेक झाली. समजलं? हो सर. आता काय करणार, आपल्याला ए बी आणि सी डी वेक्टर पाहिजे. तर नीट लक्षात ठेवा, कधी पण लक्षात ठेवा, ही गोष्ट पण तुम्हाला सांगायची राहिली. ए बी वेक्टर जर आपल्याला काढायचं असेल म्हणजे कॅपिटल लेटर मधले ए बी वेक्टर काढायचे समजा आपल्याला, तर छोट्या लेटर मध्ये ऍक्च्युली ते कसं असतं, छोटा बी वेक्टर मायनस ए वेक्टर ही त्याची व्हॅल्यू असते. अलग लक्षात, म्हणजे काही पण असं काढायचं. ए बी वेक्टर जर काढायचं असेल तर ऍक्च्युली तुम्हाला छोटा बी वेक्टर मायनस छोटा ए वेक्टर काढायचं. जर तुम्हाला कोणी विचारलं सी डी वेक्टर काढायचंय तर याचा अर्थ छोटा डी वेक्टर मायनस छोटा सी वेक्टर असं काढायचं. लक्षात? कोणी म्हटलं ए सी वेक्टर काढा तर छोटा सी वेक्टर मायनस छोटा ए वेक्टर, म्हणजे कधी पण पहिला नंतर घ्यायचा, ए नंतर घ्यायचा, हा बी आधी घ्यायचा, म्हणजे अल्टर झाले पाहिजे. दिसतंय का? समजलं का? हो सर. म्हणजे ए बी वेक्टर काढायचं असेल तर छोटा बी मायनस छोटा ए, सी डी काढायचं असेल छोटा डी मायनस छोटा सी, ए सी काढायचं असेल छोटा सी मायनस छोटा ए, असं नंतरचा पहिले आधीचा नंतर मायनस करू, अशी त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू असते. आता ही याचा प्रूव्ह दॅट आहे वरती, गरज नाही म्हणून शिकवलं नाही. ओके, तर असं काढून टाकायचं फक्त, बस. काय उरतं मग? तुम्हाला काय सांगितलं ए बी म्हणजे तुम्हाला काय करायचे, बी वेक्टर मायनस ए वेक्टर करायचे. किती सोपं आहे. आता बी वेक्टर तुम्हाला माहिती आहे, बी वेक्टर काय आहे, हा, आणि ए वेक्टर हा ए वेक्टर इथं पण लिहून घ्या, ए वेक्टर. तर बी वेक्टर मायनस ए वेक्टर करा. बी वेक्टर काय होतं तुमचा? पहा, हा बी वेक्टर होता -i प्लस 5j, हा बी वेक्टर होता. मायनस ए वेक्टर करा, हा होता 2i प्लस 3j. ओके ओके, हो सर. तर मायनस करताना आय ची आय सोबत करायची, जे ची जे सोबत करायची. म्हणजे बघा -i मायनस 2j 2i मायनस आय मायनस 2i, आन्सर काय होईल? -3i. बरोबर ना? अरे -i मायनस 2i हो. -3i. त्याच्यानंतर हा +5j आणि
हा मायनसच होऊन जाईल ना, कारण हे प्लस मायनस मायनसच होणार आहे, हे मायनस मध्ये घुसेल. किंवा तुम्ही याला डायरेक्ट करण्यापेक्षा एक स्टेप वाढवून घ्यायचं, एक स्टेप वाढवूनच घ्या, अडचण येणार. हा मायनस आय राहिला ऍज इट इज, हा प्लस 5j पण राहिला ऍज इट इज. हे मायनस साईन मध्ये घुसेल तर हा -2i होऊन जाईल आणि हा प्लसचा आहे तर मायनस होऊन जाईल. समजलं? हो सर. मग ही आय ची टर्म जवळ घ्या, म्हणजे -i आणि -2i यांना जवळ लिहायचं आणि च्या टर्मला जवळ लिहायचं, म्हणजे +j आणि -3j यांना जवळ लिहायचं आणि मग यांना सॉल्व्ह करायचं. हे जास्त प्रॉपर वाटेल तुम्हाला सॉल्व्ह व्हायला. याला सॉल्व्ह करायचं, त्याला सॉल्व्ह करायचं. काय भेटेल आन्सर तुम्हाला? हा -i आणि -2j आहे, हा -3i भेटणार. ओके, आणि प्लस 5i आणि -3j, 5j आणि -3j 2j. क्लिअर? हो. सोपं आहे. मग आता सीडी काढायला सांगितलं होतं, सीडी ला काय करायचं तुम्ही, डी वेक्टर घ्यायचा, त्याच्यात सी वेक्टर मायनस करायचा, असंच करायचं एक्झॅक्ट. तुम्हाला सगळे वेक्टर माहिती आहे. ओके, आता पुढे चेक इफ सीडी वेक्टर इज पॅरलल टू द एबी वेक्टर. म्हणजे चेक करा सीडी वेक्टर हा पॅरलल आहे का एबी वेक्टरला. आता पॅरलल म्हणजे काय? कोलिनियर. बरोबर ना? पॅरलल म्हणजे काय? कोलिनियर. आणि कोलिनियर काय सांगितलं तुम्ही? ए वेक्टर जर का कोलिनियर असेल दुसऱ्या वेक्टरला, तर ए वेक्टर हा स्केलार मल्टिपल ऑफ, म्हणजे तो एम वेक्टर ऑफ बी वेक्टर असतो. स्केलार मल्टिपल म्हणजे असं कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर दुसरा वेक्टर भेटला पाहिजे, अशी कंडिशन असते. अशी कंडिशन जर आली तर ते कोलिनियर आहे, आणि कोलिनियर म्हणजे पॅरलल आहे. समजलं? हो सर. हा, मग तुम्ही काय करा, सीडी वेक्टर आणि एबी वेक्टर हे स्केलार मल्टिपल आहे का ते चेक करा. म्हणजे सीडी वेक्टर तुम्हाला ऑलरेडी माहिती, पहा. एबी वेक्टर तुम्हाला ऑलरेडी माहिती, पहा. आता हे हा सीडी वेक्टरला एबी वेक्टरला किती मल्टिप्लाय केल्यानंतर भेटतो तो, तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर इथे भेटेल तुम्हाला. हा सीडी वेक्टर हा ट्वाइस ऑफ एडी वेक्टर आहे. आता कसं म्हणणार तुम्ही, पहा, चेक करून पहा. हा सीडी वेक्टर काय तुमचा -6i + 4j, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं एबी ला. एबी होता पहा -3i + 2j. या -3i ला 2 ने मल्टिप्लाय केलं की हा भेटतो पहा. भेटतो की नाही? डबल आहे त्याच्यात तो. हो. मग मी असं लिहू शकतो त्याला, असं लिहू शकतो ना मी, सीडी वेक्टर इज स्केलार मल्टिपल्स. कोण आहे इथं? 2. म्हणजे सीडी वेक्टर हा हे झालं ते स्केलार मल्टिपल. सीडी वेक्टर इज अ स्केलार मल्टिपल ऑफ एबी वेक्टर. कंडिशन सॅटिस्फाईड. सो we can conclude that CD vector and AD vector are the collinear vector because the condition is that one vector is a scalar multiple of another vector. स्केलार मल्टिपल म्हणजे समजतं ना, दुसऱ्या वेक्टरला एका नंबरने मल्टिप्लाय केलं की पहिला वेक्टर भेटला पाहिजे, असं. म्हणजे सीडी वेक्टरला वेक्टर कधी भेटतो, जेव्हा एबी वेक्टरला 2 ने मल्टिप्लाय करतो आपण, असं. त्याला म्हणतात स्केलार मल्टिपल असणं. सो हा पहिला वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलार मल्टिपल आहे. सो सीडी वेक्टर एबी वेक्टरचा कोलिनियर वेक्टर आहे, आणि कोलिनियर वेक्टर म्हणजे पॅरलल वेक्टर असतो. मग प्रूव्ह. बघा, हॅलो. हो सर. राहिला प्रश्न पुढचा. आता हे वाटल्यास पुढचा आपण उद्या घेऊ, वाटल्यास उद्या घेऊ. ठीक, समजतंय का मग आता? का आता पण कटिंग झालंय? बरंच आहे. सेक्शन फॉर्म्युलावर खूप जास्त क्वेश्चन येतात. या पहिल्या याच्यावरती 2-3 मार्कचे क्वेश्चन पडतात. हे जास्त हार्ड क्वेश्चन पडत नाही पहिल्या एक्सरसाइज. ओके, थांबू बघा. काही डाऊट्स आहेत का? नाही.